3 डिसेंबरपासून आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मानधन देऊ नका, सरकारच्या आदेशानंतर अंगणवाडी सेविका आक्रमक। छत्रपती संभाजीनगरात जाळले सरकारी आदेश। मानधन वाढीसह इतर मागण्यांकरता अंगणवाडी सेविका मदतनीसांचा 23 दिवसांपासून संप। नाशिक जिल्ह्यातील 5000 अंगणवाड्या बंद, 3 लाख बालक पोषण आहारापासून वंचित। क्रिकेटच्या मैदानात सुप्रिया सुळे यांची जोरदार बॅटिंग, वालचंद नगरच्या क्रिकेट मैदानाला दिली भेट। धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील बीडच्या अंबेजोगाई साखर कारखान्यात धरणं आंदोलन, थकीत वेतनाकरता कर्मचारी आक्रमक। अक्कलकोटमध्ये रिन्यू ग्रीन एनर्जी कंपनीचं काम पाडलं बंद, जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक। जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा मोर्चा, कापसाला कांद्याला भाव मिळत नसल्याने तहसील कार्यालयासमोर फेकले कांदे। चिपळूणमध्ये उबाठा गटानं गॅस कनेक्शनच्या खोदाईचं काम रोखलं, रस्ते पूर्ववत करण्याचं टेंडर काढा मगच काम करण्याची मागणी। 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाकरता बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल सज्ज। संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन। बीड जिल्ह्यात तापमान घसरलं, थंडीचा जोर वाढला, त्यामुळे उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ। जामनेरच्या तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा, ग्राहकांची फसवणूक टाळण्याकरता मार्गदर्शन। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडीत सिद्धनाथ महादेवाची यात्रा, भाविकांकरता 200 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन। रत्नागिरीत कोरोनाचे 2 रुग्ण आढळले, नागरिकांना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। आपल्याप्रमाणे मुलालाही कर्करोग होऊ नये म्हणून वडिलांनी केली मुलाची हत्या, साताऱ्यातल्या हिवरे गावातली धक्कादायक घटना। अमरावतीत हनुमान ऑइल मिलच्या मॅनेजरसह चालकाला मारहाण, 23 लाखांची लूट केल्याचा आरोप। कल्याणमधील गुंडाची पोलिसांनी काढली बरात, दहशत माजवणाऱ्याला पोलिसांचा दणका। वर्ध्यातल्या सेलू तालुक्यात 11 मोर मृतावस्थेत आढळले, विषारी औषधानं मोरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज। खासदार अमोल कोल्हे बनले वाढपी, नारायण गावात पंक्तीत घेतला जेवणाचा आस्वाद।